आज आपल्या 5व्या रक्तदान शिबिर आणि नेत्रदान शिबिरासाठी डायसान फाउंडेशनच्या माध्यमातून जे आयोजित करण्यात आलेले आहे लोढा सुप्रीमस 2 मध्ये वागळे इस्टेट ठाणे वेस्टला, आम्ही कॉर्पोरेट सेक्टरमध्ये ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाईज करण्यामागचा आमचा उद्देश एकच आहे की प्रत्येकांना वाटतं की आपण रक्तदान करायला पाहिजे, परंतु रक्तदान करण्यासाठी त्यांच्याकडे एकतर राईट वेळ नसतो किंवा राईट प्लेस नसतो. त्या उदात्त दृष्टिकोनातून जे खरोखर या देशभक्तीचे एक प्रतीक म्हणून रक्तदान करण्याची इच्छा असते, अशा लोकांना मग आम्ही एक संधी उपलब्ध करून देतो. आम्ही ऑलरेडी इथे आमचा 5वा ब्लड डोनेशन कॅम्प आहे. पहिल्या ब्लड डोनेशनमध्ये सर आम्हाला 25च लोकांनी ब्लड डोनेशनसाठी इथं आम्हाला हे केलं होतं, योगदान दिलं होतं. सेकंड कॅम्पमध्ये आम्हाला जवळपास 48 लोकांनी, तिसऱ्या कॅम्पमध्ये आम्हाला जवळपास 89 लोकांनी आम्हाला रक्तदान देऊन योगदान दिलं होतं. तर यावेळेस आम्हाला 100च्या वर आम्हाला रक्तदान भेटू शकेल अशी अपेक्षा आहे. तर आज आपल्या या रक्तदानासाठी स्वतः आमच्याशी संपर्क साधून सुरेश प्रभाकर रेवणकर साहेब आलेले आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यात निसर्गासारखं, जसं निसर्ग दुसऱ्यांना देऊ करतो, स्वतः काही घेत नाही, तशा उदात्त हेतूने त्यांनी आजपर्यंत आपल्या शरीरातला जवळपास 151 टाईम त्यांनी ब्लड डोनेशन केलेलं आहे. अशा सुरेश साहेबांना मी सांगणार की तुम्ही आजच्या जे युवकांना मार्गदर्शन करावं आणि तुम्ही जे आज ब्लड डोनेशन करताय याच्या मागं उद्देश काय आहे आणि याचा काय फायदा होतो आणि काय नुकसान वगैरे होतो का, प्लीज सर तुम्ही सांगा. रक्तदान महादान, रक्तदान जीवनदान. रक्तदान ही आता सध्या काळाची गरज आहे. कारण आपण बघतो दैनंदिन दिनामध्ये बरेचसे लोक आजारी पडतात, काय ॲक्सिडेंट होतात, काही लोकांना रक्ताची गरज असते, काही लोकांना टायफॉइड, मलेरिया, डेंग्यू सारखे महामारीसारखे आजार एक वेळेला होतात. मग तशावेळी रुग्णाला रक्ताची खूप गरज असते. तशा काळामध्ये रक्त हे काय दुकानात मिळत नाही किंवा फॅक्टरीमध्ये तयार होत नाही. हे रक्त एक मानव निर्मित दान केल्याने ते एखाद्याला रक्त मिळू शकते. अशा वेळी आपल्यासारख्या लोकांनी म्हणजे तरुण वर्गांनी वगैरे रक्तदान केल्याने 3 माणसाचा जीव आपण वाचवण्याचं एक पुण्य मिळतं. आणि मी वयाच्या 18 वर्षापासून जे पहिलं रक्तदान केलं राजावाडी हॉस्पिटलमध्ये, तिथं माझे वडील आजारी होते आणि त्यावेळेस एक ॲक्सिडेंटचा केस आला होता. तेव्हा ते पेशंटचे नातेवाईक एवढा आरडाओरडा करत होते, त्याच्यानी काहीतरी सगळं संपूर्ण वॉर्डमध्ये काय नेगेटिव्ह म्हणजे माहोल तयार झाला होता. मी त्यांना रिक्वेस्ट केली, सर आपण जरा रडा वगैरे, दुसऱ्या पेशंटला त्रास होतो. मग त्याने सांगितलं आमच्या पेशंटला रक्ताची गरज आहे, तो मरणाला टेकला आहे आणि त्याचा ग्रुप असा आहे की ते भेटतच नाही आहे. मग मी म्हटलं असा कुठला ग्रुप आहे जे भेटत नाही. मग योगायोगाने मग माझा चेक करण्यात आलं, तेव्हा कळलं की माझा ओ निगेटिव्ह आणि ते रुग्णाला चालेल. आणि तेव्हा माझं वयाचं 18 वर्ष नुसतंच मी पदार्पण केलं होतं. तर मी वडिलांना सोडलं तिकडे वॉर्डमध्ये आणि रक्तदान करायला गेलो आणि रक्तदान केलं. मला काय वाटलंच नाही, जसं काही इंजेक्शन देतो तसं एक इंजेक्शन घेतल्यासारखं वाटलं आणि 5 मिनटं 6 मिनटं बसून ठेवलं. त्यामुळे एक रक्ताची बाटली तयार झाली आणि इकडं घरच्यांनी शोधाशोध झाले, वडिलांना सोडून हा गेला कुठे फिरतो की काय असं तसं म्हटलं आणि आलेला मोठ्या भावाने माझ्या कानाखाली मारलं. नंतर ते पेशंटचे नातेवाईक आले, बोलतो हो तुमचा मुलगा आमच्या म्हणजे वडिलांसाठी धावून आला, माझ्या वडिलांचा जीव ह्यांच्यामुळे वाचवलं असं वगैरे सांगितलं आणि सगळे माझे पाय धरायला लागले. त्यामुळे अरे मी काय केलंच नाही तर माझ्या पाया कशाला धरतात. तर वडिलांनी अभिमानाने पाठ थोपटली, बोलले अरे वा चांगलं काम केलंस तू. म्हणजे त्याच्यामुळे मला प्रेरणा मिळत गेली आणि माझं ओ निगेटिव्ह असल्यामुळे आणि सगळ्यांकडनं ओ निगेटिव्हची म्हणजे रेअर ग्रुप आणि कुणालाही चालतं, त्यामुळे मला मागणी येत गेली. आणि मी म्हटलं बाबा देता एखाद्याचा जीव वाचत असेल द्यायला काय हरकत आहे. ते करत गेलो. एक म्हण आहे तसं, अकेला चलाता राह पे मंजिल मिलती गई और कारवा बनता गया. तसं मी रक्तदानाच्या क्षेत्रामध्ये काय म्हणतात लहान तोणी मोठा घास. माझ्या म्हणण्यानुसार मी काय म्हणतो, युवा वर्गाने जास्त करून कुठे काय कॉलेजेस असतात, क्लासेस असतात, त्यांनी जे NSSचे स्टुडंट वगैरे असतात त्यांनी जे अरेंज केलं तिकडे जाऊन मी थोडेसे 2 शब्द बोलतो. आणि तिकडून म्हणजे मी बरेचसे कमीत कमी 1200-1300 असे नवीन रक्तदाते तयार केलेत जे मला आजही कॉल करतात आणि रक्तदान केलं तर एखादा फोटो पाठवतात, सर मी आज रक्तदान केलं, मला खूप बरं वाटलं, तुमच्यामुळे मला एक प्रेरणा मिळाली. मी आता माझं एवढं 32 वेळा झालं आहे, कोणाचं काय 22 वेळा झालं आहे, कोणाचं 7 वेळा झालं आहे, असे मला स्वतःहून फोन करून सांगतात. तर मला खूप बरं वाटतं. कारण का रक्त असा घटक आहे जे सगळ्यांना लागणार आहे. सगळ्यांच्या आयुष्यामध्ये रक्ताची आज ना उद्या परवा कधी गरज पडणारच आहे. रक्तदान केल्याने आपल्याला काही हानी होत नाही आणि आपल्यामध्ये जे रक्तामध्ये काही कमतरता वगैरे असेल त्याची आपल्याला आगाऊ सूचना मिळते, बघ तुला शुगर आहे, डायबिटीस आहे किंवा काहीतरी कुठला आजार जडणार आहे, असं होणार आहे, तसं होणार आहे.
त्यासाठी माझं म्हणणं असं की रक्तदान सगळ्यांनी करावं. रक्तदान केल्याने काही होत नाही, उलट आपल्याला पॉझिटिव्हिटी येते आणि आपला शरीरामध्ये नवीन रक्त तयार होऊन एक उत्तेजना प्रेरणा वगैरे मिळते चांगल्या कामासाठी. आणि आपण एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचू, ह्याच्या पुढे पुण्याचं काम कुठलंच नाही आहे. अन्नदान वगैरे सगळे करतात, पण रक्तदान म्हणजे एखाद्याला जीवनदान देण्याचा एक सोपा मार्ग आहे. आणि हे देवाने दिलेली सगळ्यांना देणगी आहे. हे कुणीही करू शकतो. एखादा गरीबातला गरीब आणि श्रीमंतला श्रीमंत वर्ग पण रक्तदान करून एखादा जीव वाचू शकतो. आणि सुनील राठोड साहेबांचं अतुल राठोड साहेबांचं मी आभारी मानतो की त्यांनी मला इकडे येऊन बोलण्याची संधी दिली. आणि माझ्या म्हणण्याने मी इकडचे जे साहेब आहेत ना, काय आता जे चीफ गेस्ट म्हणून विनय कुमार राठोड, त्यांनी माझ्या एका रिक्वेस्टवरनं मी लास्टला गेल्याच महिन्यात काय ते कॅम्प होते डिसेंबरला 31 डिसेंबरचा कार्यक्रम होता रक्तदान, तिकडे राठोड साहेब आले होते. व त्यांनी स्टेजवर बघितलं की रेवणकर 100 काहीतरी बोलले. मला बोलले एवढं रक्तदान केलं तुम्ही? मला बोलले खरंच केलं काय? मला साहेब पुरावा आहेत माझ्याकडे सगळे, काहीच डॉक्युमेंट मी तुम्हाला आत्ता दाखवू शकतो, फोटो बिटो सगळे आहेत. मग त्यांनी बोलले अरे वा. मी त्यांना रिक्वेस्ट केली सर तुम्ही पण करा. तुम्ही केल्याने बोल तुमच्या सगळ्यांना म्हणजे तुमच्याबरोबर स्टाफ बी सगळे आहेत त्यांना पण प्रेरणा मिळेल. आणि खरोखर माझ्या एक विनंतीला एक मान देऊन DCP ACP जेवढे आले होते सगळ्यांनी तिकडे रक्तदान केलं. काही जणांनी पहिल्यांदाच केलं. कमीत कमी 17 ते 18 स्टाफनी तिकडे तेव्हा रक्तदान केलं. आणि ते साहेब एवढं खुश झाले, बोले अरे वा असं पण असतं काय. मला साहेब जे सिनियरचं मार्गदर्शन घेतात आणि खालचे तयार होतात, तसं आमचे कोणीतरी ऐकलं, तुम्ही आज ऐकलं सर, तुमचे स्टाफ ऐकणार, तसं त्यांचा बघून दुसरं करतील. असं करून रक्तदान क्षेत्रामध्ये जर काहीतरी क्रांती घडू शकते. हे आपल्याच हातात आहे. आपण सुरुवात केल्याने सुरुवात होते. मग त्यामुळे माझ्या तरुण वर्गांना वगैरे सगळ्यांना म्हणजे कळकळीची विनंती आहे, त्यांनी रक्तदान करावं. वर्षातून 3 वेळा 4 वेळा करू शकतो, 3 वेळा नाही दिला एकदा तरी करा, जेणेकरून तुम्हाला रक्तामध्ये काय कमी असेल जास्त असेल एखाद्याचा जीव वाचवण्याचा काहीतरी आनंद मिळेल. मग त्यासाठी रक्तदान करावं. आणि प्लेटलेट डोनेशन वगैरे, म्हणजे प्लेटलेट डोनेशन म्हणजे ते डेंग्यू मलेरियामध्ये वगैरे किंवा कॅन्सर पेशंट वगैरे असतात त्यांना त्याची नितांत गरज असते. मग तशांना तुम्ही प्लेटलेट वगैरे डोनेशन करावे. आणि रक्तदानाच्या क्षेत्रामध्ये मला बरेच अवॉर्ड मिळाले, सांगण्यासारखं नाही आहे. मग माझं असं म्हणणं आहे की तुम्ही पण रक्तदान करा. आणि ह्या फील्डमध्ये जे पल्लवी ब्लड बँकचे आपले भीमराव सर आहेत आणि बरेचसे असे ब्लड बँकवाले जे मला नावाने ओळखतात आणि कुठे काय कार्यक्रम वगैरे असतात त्यांना मला विचारतात साहेब आमचा असा कार्यक्रम येत आहे काय, असंच आहे, तुम्ही पण या 2 शब्द बोला, तेवढं जरा डोनरला जरा प्रोत्साहन मिळते, प्रेरणा मिळते. मग ते मला इकडे बोलवलात त्याबद्दल मी राठोड साहेबांचा आभारी आहे. आणि मला 2 शब्द बोलायला दिल्याबद्दल मी सगळ्यांचं अभिमान काय म्हणतात व्यक्त करतो. जय हिंद. अच्छा, धन्यवाद साहेब. आम्ही जे डायसन फाउंडेशनचं जे माझं काम चालतं आहे ऑलरेडी, याची प्रेरणा जी मला भेटलेली आहे, ही प्रेरणा जी मला माझ्या दोन्ही मुलींकडनं भेटली. कारण की लहानपणापासून मला ज्या अडचणी आल्या त्यावेळेस मला भरपूरशा NGOजना मी फाउंडेशननं मदत केली. त्यामुळे मला असं वाटलं की आपण आता या आयुष्यात नाही आलेलो आहे तर कोणाला काहीतरी आपण द्यायची भूमिका ठेवायची. आणि त्या दृष्टिकोनातून मी असं माझे विचार फॅमिलीतने मांडत गेलो तर मला फॅमिलीमधून पण खूप सपोर्ट भेटला. खास करून माझ्या हे दोन्ही मुली आहेत, ते आता शाळेत जाणार आहेत, परंतु त्यापूर्वी ते ब्लड डोनेशनचं महत्त्व काय आहे आणि आय डोनेशनचं काय महत्त्व आहे ते त्यांचं मत व्यक्त करावं असं मी विनंती करतो. सर्वप्रथम मी आमचे डायसन इन्फ्रा LLP हे त्यांच्या वाढदिवसाचं म्हणजे जन्माच्या दिवशी ती कंपनी स्थापन झालेली आहे, को इन्सिडंट. तर मी त्यांना सांगणार की तुम्ही आपलं मनोगत व्यक्त करावं. त्याच्यानंतर नेमू अतुल राठोड यांचं म्हणजे डायसन फाउंडेशन आम्ही मग मुद्दामून त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ते रजिस्टर्ड करून घेतलेलं आहे. तर फाउंडेशन आमच्या नेमूचं आहे आणि कंपनी जी आहे नीतूची आहे. तर आपापले मत मांडावे आणि सगळ्यांना प्रेरणा द्यावी ही माझी तुम्हाला नम्र विनंती. नमस्कार, मी आहे नीतू राठोड. तर आज मी तुम्हाला रक्तदानाचं महत्त्व काय आहे ते सांगणार आहे. तर रक्तदान आपण ह्याच्यासाठी करतो ताकी लोकांना आपण मदत करण्यासाठी करतो आणि लोकांना जेव्हा जरूरत असते आपण तेव्हा त्यांना देऊ शकतो. तर ब्लड डोनेट केल्यानंतर आपल्याला एक असा आनंद भेटते की आपण लोकांना मदत केली, खूप चांगलं वाटते. Very good morning or good afternoon. I am Nemo and today I am going to tell you an small importance of eye donation. So first of all, eye donation is best thing
because as we live, but our eyes are now also active because that eyes we can give to other person and they can also see how glory we have. So we have to donate eyes. Clean your, green your. रुपेरी वाळूत माडांच्या बनात येईना, रुपेरी वाळूत माडांच्या बनात येईना, बनात येईना, जवळ घेना, बनात येईना, जवळ घेना, चंदेरीचा हुल लावीत प्रीतीत येईना, चंदेरीचा हुल लावीत प्रीतीत येईना, प्रीतीत येईना, जवळ घेना, प्रीतीत येईना, जवळ घेना. बेधुंद आज आसमंत सारा, कुंजात गात मंद धुंद वारा, दाटे उरी प्रिया तुझा इशारा, देहावरी फुले असा शहारा, तुझा इशारा असा शहारा. हाय रुपेरी वाळूत माडांच्या बनात येईना, चंदेरीचा हुल लावीत प्रीतीत येईना, प्रीतीत येईना, जवळ घेना, प्रीतीत येईना, जवळ घेना. लाजीत आजही फुले नहाती, गाली अनार प्रीत गीत गाती, तू ये निशा अशी करे पुकारा, दे ये प्रिया मला तुझा निवारा, तुझा निवारा, तुझा निवारा. हाय रुपेरी वाळूत माडांच्या बनात येईना, रुपेरी वाळूत माडांच्या बनात येईना, बनात येईना, जवळ घेना, बनात येईना, जवळ घेना, चंदेरीचा हुल लावीत प्रीतीत येईना, चंदेरीचा हुल लावीत प्रीतीत येईना, प्रीतीत येईना, जवळ घेना, प्रीतीत येईना, जवळ घेना, प्रीतीत येईना, जवळ घेना. थँक्यू. डायसन फाउंडेशनच्या वतीनं भव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन केलं गेलेलं आहे. लोधा सुप्रमन सेकंड ठाणे वेस्ट या ठिकाणी आज सकाळपासूनच चांगला प्रतिसाद मिळाला आहे रक्तदात्यांचा. आणि सांगायचं आनंदाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी स्थानिक DCP आदरणीय डॉक्टर विनयकुमार राठोड साहेब यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवून स्वतः त्यांच्या हस्ते या ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. डायसन फाउंडेशनचे सर्वे आदरणीय डॉक्टर अतुल राठोड साहेब हे नेहमीच सामाजिक कार्यात त्यांनी वाहून घेतलेलं आहे असं मला तरी वाटतं आहे. कारण आज खऱ्या अर्थानं प्रत्येक ब्लड बँकेमध्ये रक्ताचा साठा फार कमी झालेला आहे. त्यांना फक्त एकदा रिक्वेस्ट केली की सर आपल्याला रक्तदान शिबिर आयोजित करायचं आहे आणि त्यांनी आमच्या फोनला होकार दिला आणि ताबडतोब आम्हाला तारीख दिली की तुम्हाला 12 तारखेला आपण रक्तदान शिबिर आयोजित करायचं आहे. खऱ्या अर्थानं रक्तदानाचं महत्त्व फार आहे. रक्तदान जीवनदान श्रेष्ठदान. आपण एकदा रक्तदान करतो तर 3 रुग्णांचे प्राण वाचले जात आहेत. जसे की पॅक्सेल, प्लॅटलेट, प्लाझ्मा. पेशंटच्या गरजेनुसार पॅक्सेल दिलं जातं. डेंग्यू मलेरिया पेशंट्स असतात अशांना प्लॅटलेट्स दिले जातात आणि जन्मत बच्चू किंवा भाजलेले केसेस असतात बर्न केसेस अशांना प्लाझ्माची रिक्वायरमेंट असते किंवा ऑपरेशन्स असतात बायपास सर्जरी. अशा वेळेला हे तिन्ही प्रोडक्ट एकत्र दिले जातात. म्हणून रक्तदान हे फार श्रेष्ठ दान आहे आणि हे कुठल्या फॅक्टरीमध्ये अजून बनत नाही. अमेरिकेत सांगायचं झालं तर अमेरिकेसारखा प्रगत देश अजून ह्युमन बॉडीमध्ये ब्लड बनवू शकलं नाही. म्हणून आपल्याला परमेश्वराने दिलेलं हे शरीर आहे. या शरीरामध्ये प्रत्येक शरीरामध्ये 5 ते 6 लिटर रक्त असतं. त्यामधून 350 मिली आणि 450 मिली घेतलं जातं.
काहीही त्रास होत नाही. उलट त्याचा फायदा असा होतो की ब्लडमध्ये ज्या गुठळी असतात त्या होत नाहीत, ब्लड सर्क्युलेशन होतं आणि नव्यानं आपलं शरीर ब्लड तयार करतं. रक्तदान केल्यानंतर डायसन फाउंडेशनच्या मार्फत आणि पल्लवी ब्लड फाउंडेशनच्या मार्फत प्रत्येक रक्तदात्याचं एक सर्टिफिकेट दिलं जातं, डोनर कार्ड दिलं जातं. त्या कार्डच्या अगेन्स्टमध्ये त्यांना कधी भविष्यात गरज लागली त्यांना फ्री ऑफ कॉस्ट ब्लड दिलं जातं. त्यावर कॉन्टॅक्ट्स नंबर आहे. त्यांचे नातेवाईक, आई, वडील, मित्र किंवा इतर कोणाची रक्ताची गरज लागली तर त्यांना क्रॉसमॅच चार्ज फक्त 300 रुपये करून रक्त पेशंटच्या गरजेनुसार उपलब्ध करून दिलं असं. वय वर्ष 18 ते 60पर्यंत तुम्ही रक्तदान करू शकता. डायबिटीज ब्लड प्रेशरसुद्धा नॉर्मल असेल, इन्सुलिन चालू नसेल तरी तुम्ही रक्तदान करू शकता. मी प्रत्येक जवानांना आव्हान करेन की प्रत्येकाला तुम्हाला मिलिटरी जाऊन रक्त सांडता येत नाही, पण इथं आम्ही रक्त देऊन कोणाचा तरी प्राण वाचवू शकतो. म्हणून अवश्य रक्तदान करा आणि जीवनदान द्या. रक्तदान, जीवनदान, श्रेष्ठदान. आज आपल्या या कॅम्पला त्यांनी व्हिजिट केलेली आहे. थोडा त्यांना उशीर झाला काही कामात असल्यामुळे. असं समजा की त्यांनी आपल्या फाउंडेशनला इस्टॅब्लिश केलं, म्हणजे जे मेन फाउंडेशन जळामुळात पसरायचं असं तसं काम दीपक राठोड यांनी केलेलं आहे आपल्या फाउंडेशनसाठी. तर आजच्या कॅम्पच्या संदर्भात दीपक राठोड साहेबांनी थोडंसं मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. तर दीपक साहेब प्लीज आपले मनोगत व्यक्त करा. प्रथमतः नमस्कार. धन्यवाद मला इथे निमंत्रण दिलेलं की रक्तदानाच्या कार्यक्रमाला यायला. ॲक्च्युली मी याचाच फाउंडेशनचाच पार्ट आहे. आम्ही याच्या आधी पण भरपूर ठिकाणी आपण केलेले आहेत कामं. वाघेरमध्ये आपण 2-3 ठिकाणी अजून ऑलरेडी ब्लड कॅम्प केलेला. नेहमीप्रमाणे इथे पण यंदा पण लोधा सुप्रीमसुद्धा चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे, ते दिसूनच येत आहे. आणि असे जे कार्यक्रम आमचे मोठे बंधू जे अतुलजी राठोड साहेब जे करतात आहे ते समाजाचं हितकारक, म्हणजे जे समाजाला एक देणं असतं रिटर्न, ते पूर्णपणे देतात आहेत. त्यांचं जे सगळं काम एका ठिकाणी एका बाजूला ठेवून त्यांनी जे हे सोशल वर्कचं काम जे ठेवलं आहे सुरू सायमल्टेनियसली, त्यांच्यासाठी नेहमी मी आणि माझी टीम आणि नेहमीच बाकी इतर समाजही, माझ्या आपल्या कम्युनिटीचे जी लोकं आहेत जे अतुल राठोड सरांना ओळखतात, त्या सर्वच नेहमी त्यांना धन्यवाद देतात या गोष्टीसाठी की हे छोटे छोटे जे मुवमेंट आहेत, ते इव्हेंट्स आहेत, ते समाजासाठी करत असतात. आणि हे सतत सातत्यानं चालू राहावं. आणि जिथे तिथे आमची गरज असेल किंवा आम्ही जिथे तिथे त्याच्यासाठी सहभागी होऊ शकतो त्यांनी आम्हाला आमंत्रित करावं आणि आमचंही योगदान आम्ही द्यावा भविष्यातही, ही विनंती आहे राठोड साहेबांना. धन्यवाद. नमस्कार. आम्ही इथे नेत्रदानासाठी एक टेबल ठेवून थोडीफार माहिती देतो आहे. मला एक सांगावं असं वाटतं की नेत्रदाता आपण होणं गरजेचं आहे, पण आपण जे नेत्र देतो त्यांना मिळतात, त्यात पण प्रत्येकाला काही डोळे मिळू शकत नाहीत. म्हणजे प्रत्येक अंधाला दृष्टी मिळू शकत नाही. जे अंध कॉर्नियल ब्लाइंड आहेत, म्हणजे त्यांच्या अंधत्वाचं कारण कॉर्निया आहे, बाकीचा डोळा ज्यांचा चांगला आहे, अशाच अंधांना दृष्टी मिळू शकते आपल्यासारख्या लोकांनी नेत्रदान केलं तर. आणि ही संख्या आपल्या देशात जे 1.25 कोटी अंध आहेत त्यातले 30 लाख असे कॉर्नियल ब्लाइंड आहेत. पण आम्ही जेव्हा हे काम सुरू केलं तेव्हा 20 लाख होते आणि आता एवढे नेत्रदाते मिळून ग्राफ्टिंगच्या ऑपरेशन्स होत आहेत, तरी ही संख्या वाढतीच आहे. ह्याचं कारण, पहिलं महत्त्वाचं कारण आहे माल न्यूट्रिशन. म्हणजे आपल्याला वाटतं की हे फक्त मेळघाटासारख्या ठिकाणी आहे, तर ते तसं नाही आहे. मी एक गृहिणी म्हणून अवश्य सांगू इच्छिते की आपण आजकाल जे फास्ट फूड खातो, ज्याच्यात आपल्याला कोणत्याही शरीराला उपयोगी काहीच मिळत नाही, आणि पोट भरतं पण शरीराची आवश्यकता कमी झालेली नसते, तर ते न करता आपण ताजं जेवावं. आपल्याला जीवन रंगीत हवं, आपल्याला कपडा लत्ता रंगीत हवा, मग आपलं जेवणाचं ताटही रंगीत ठेवावं. पालेभाज्या, लाल रंगाची फळं, ह्याच्यातनं आपल्याला व्हिटॅमिन्स आणि महत्त्वाचं म्हणजे अजीवनसत्व मिळतं. अजीवनसत्वानी भरपूर असलेलं अन्न आपण खाल्लं तर आपल्याला कधीच असं कॉर्नियल ब्लाइंडनेस येणार नाही नक्की. तर तो प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि हे लहान मुलांची ही जी संख्या वाढती आहे त्याला कारण
प्रेग्नन्सीमध्ये बायका आपल्याला आवडतं म्हणून फास्ट फूड फार खातात, पण त्यावेळेला जी फळं खायला हवीत वगैरे काही जे ए व्हिटॅमिनचे हे कमी घेतात, म्हणजे आईलाही कमी असतं आणि पुढे बालकांनाही ते कमी मिळतं आणि मग ती बाय बर्थ कॉर्नियल ब्लाइंड निपजतात. तर ह्याच्यावरती हा एकमेव उपाय आहे की आपण ए जीवनसत्व असलेली अजीवनसत्वांनी युक्त अशी सगळी आहार आपला घेतला पाहिजे. दुसरी गोष्ट, सगळे लोक म्हणतात अरे कसे पण आपण डोळे द्यायचे, पण आपल्याला हे विज्ञानाने दिलेलं एक वरदान आहे की निसर्गदत्त आपल्याला जे दागिने मिळालेत, आपलं शरीर जे आहे त्याला जे दागिने मिळालेत त्याचंही आपण आता परत वैज्ञानिकांच्या प्रयत्नांमुळे त्याचंही आपण दान करून ते परत उपयोगी पडू शकतात आणि त्याचं मूल्य अमूल्य आहे. आपल्याला दागदागिने खरेदी करू शकतो आपण, पण आपण डोळे किंवा त्वचा कुठे खरेदी करू शकत नाही. आपण आपल्यासारख्या माणसांनी जर ती दान केली तरच ती कोणासाठी तरी उपयोगी पडणार आहे आणि त्याचं जीवन राहणार आहे किंवा त्याचा प्रकाशमान जीवन होणार आहे अंधांचं. तर ह्याचा जरूर विचार करावा आणि स्वतःच्या आपल्या आयुष्यात आपण स्वतः आपले डोळे देऊ शकत नाही, पण आपण आपल्या इतरांच्या डोळ्यांचं जेव्हा दान करायची वेळ येते, कोणाचा मृत्यू झाला तर त्याचा विचार करावा. आणि आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांचे डोळे आता तुमच्या हाती आहेत, ते तुम्ही असे दान करून दोन माणसांच्या अंधांच्या जीवनात प्रकाश द्यायचा का चिमूटभर राख करायची हे तुम्ही ठरवायचं आहे. कारण डोळे माझे असले तरी माझ्या मागची लोकच त्याच्या दाते होणार आहेत. माझे मी डोळे देऊ शकणार नाही, मृत्यूनंतरच होणारं हे दान आहे. त्यासाठी मी असं तुम्हाला आवाहन करेन की आपल्या स्वतःचं आपण करू शकत नसलो नेत्रदान किंवा त्वचादान, तरी आपण इतरांच्या वेळेला आपल्यावर जेव्हा जबाबदारी असेल तर आपण तरुणांना महत्त्वाचं आव्हान की त्यांनी आपली ही जबाबदारी समजून आमच्यासारख्यांचं नेत्रदान करायला पुढे यावं. धन्यवाद. इथे मी नेत्रदानासारख्या एका दुर्लक्षित विषयावर माहिती देण्यासाठी इथे एक टेबल मी ठेवलेलं आहे. त्याच्यावर नेत्रदानावरचे माहितीपत्रक आहेत आणि अवयवदान, त्वचादान, देहदान याची माहिती मी इथे देतो आहे. मुख्यतः मी नेत्रदानावर माहिती देतो आणि त्यासाठी नेत्रदान क्षेत्रात भारतामध्ये किती विदारक स्थिती आहे, ती विदारक स्थिती ह्या माझ्या एका पुस्तकातील एका कवितेतून मी आपल्यासमोर मांडू इच्छितो. कवितेचं शीर्षक आहे 3:13. डोळ्यांवर झापडे लावून थंड बसलाय देश सारा, डोळ्यांवर झापडे लावून थंड बसलाय देश सारा, नेत्रदानाची जाणीव नाही शंड झालाय देश हमारा, दृष्टीहीनांचे हाल दिसत नाहीत थंडावलाय जाणीवशून्य पारा, दृष्टीहीनांचे हाल दिसत नाहीत थंडावलाय जाणीवशून्य पारा, जाणीवा बोथट झाले आहेत, नेत्रदानाचे वाजले आहेत 3:13. प्रचंड लोकसंख्या, प्रचंड देश, प्रचंड सगळा पसारा, निर्जीव ओसाड वाळवंटे, मानवतेचा नाही दुमारा, निर्जीव देह जळलेली मने, अनास्थेचा जळताचा निखारा, निर्जीव देह जळलेली मने, अनास्थेचा जळताचा निखारा, स्वार्थाच्या उकळत्या रसात आस्थेचाही नाही किनारा, आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास, अंधश्रद्धांचाही मानगुटीवर भारा, आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास, अंधश्रद्धांचाही मानगुटीवर भारा, कोणालाच कसली जाणीव नाही, नेत्रदानाचे वाजले आहेत 3:13, नेत्रदानाचे वाजले आहेत 3:13. तर भारतात अशी विदारक स्थिती आहे. तर एकूण आपण विचार केला तर भारतात एकूण 1.25 कोटी दृष्टीहीन व्यक्ती आहेत. त्यातल्या 30 लाख व्यक्ती ह्या अशा आहेत की ज्यांना नेत्ररोपणासारख्या साध्या सोप्या मार्गाने अमूल्य दृष्टी मिळू शकते. तर यासाठी 1,00,000-1.5 लाख नेत्रदान होणं आवश्यक आहे. परंतु फक्त 25-30 हजार व्यक्तींची नेत्रदानं होतात आणि जाणाऱ्या व्यक्ती किती आहेत तर साधारण 90 लाख व्यक्ती. तर 90 लाख व्यक्तींमध्ये 1,00,000-1.5 लाख व्यक्तींनी नेत्रदान करू नये हे फारच लाजिरवाणं आहे.
याच्या पुढची लाजिरवाणी स्थिती ही आहे की श्रीलंकेसारखा आपला छोटा शेजारी देश हा आपल्यालाच नाही तर जगातल्या 25 देशांना नियमितपणे वेल टेस्टेड कॉर्नियाज म्हणजे त्यांच्या देशात त्यांच्या नागरिकांनी दान केलेले डोळे पुरवतो. तर हे नक्कीच लाजिरवाण आहे. तिथला बुद्धधर्मीय समाज हा मोठ्या प्रमाणात नेत्रदान करतो. तर मी असं आपल्याला आवाहन करेन की श्रीलंकेतल्या बुद्धधर्मियांचा आदर्श भारतातल्या सर्व धर्मियांनी घ्यावा आणि नेत्रदानासाठी आवर्जून पुढे यावं. तर ह्या साध्या क्षेत्रातही भारताला स्वयंपूर्ण करण्याचा जरूर प्रयत्न करावा. तसंच गेलेल्या माणसाच्या अंगावरचे दागदागिने आपण काढून घेतो, परंतु हे महत्त्वाचे दागिने जे आहेत, डोळे आहेत, त्वचा आहेत, इतर अवयव, याचं आपण दहन किंवा दफन करतो. तर सध्याचा काळ हा पुनर्वापराचा आहे. तर ह्या अवयवांचा पुनर्वापर करणं शक्य असताना आपण ते का करू नये असा प्रश्न आपल्याला पडायला हरकत नाही. तेव्हा आपण नेत्रदानासाठी जरूर पुढे यावं. हे फार साधं सरळ सोपं आहे. मनुष्य गेल्यानंतर 6 तासात नेत्रदान करणं आवश्यक आहे. त्यासाठी काही काळजी घेणं आवश्यक आहे. डॉक्टरचं डेथ सर्टिफिकेट लवकरात लवकर मिळवावं. ते असल्याशिवाय नेत्रदान होऊ शकत नाही. काही काळज्या अशा घ्याव्या की डोळे बंद करून ओल्या कापडाच्या घड्या ठेवाव्यात. पंखा चालू असेल त्या खोलीतला तर बंद ठेवावा. आय ड्रॉप्स शक्यतो कुठल्याही डोळ्यात घालावेत आणि ओल्या कापडाच्या घड्या ठेवाव्यात. प्रखर दिवे बाजूला लावू नयेत. अशा काही काळज्या घेतल्या तर 6 नाही 7 तासापर्यंतही नेत्रदान होऊ शकतं. तर नेत्रपेढी ते डोळे गेल्यानंतर त्याचं प्रोसेसिंग होतं आणि टेस्टिंग होतं चांगलं. आणि ज्या व्यक्तींचे कॉर्निया म्हणजे डोळे चांगल्या स्थितीतले आहेत तेच फक्त ग्राफ्टिंगसाठी वापरले जातात. आणि वेटिंग लिस्टनुसार ते पुढे ज्यांना जरूर आहे त्यांच्यापर्यंत ते पोचतात. हे एवढं साधं सरळ नेत्रदान आहे. तर ते आपण करण्यासाठी आवर्जून आणि फार प्रखर विचाराने पुढे यावं असं मला वाटतं. धन्यवाद. डॉक्टर राठोड यांनी इथे आज जो रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो फारच सुंदर आहे उपक्रम. आणि त्यांनी खूप ठिकाणी असे आधी कार्यक्रम केलेले आहेत आणि यापुढे देखील करणार आहेत. खूप चांगला उपक्रम आहे. लाईफ सेविंग उपक्रम म्हणलं तर हरकत नाही आहे. आणि त्यांच्या या कार्यक्रमास आमच्या श्रीनगर पोलीस स्टेशनमार्फत शुभेच्छा. त्यांनी असंच कार्य करीत राहावं आणि आम्ही त्यांना सतत सहकार्य करू. नमस्कार, माझं नाव सुवर्णा अरुण पवार आहे. राहायला मी डोंबिवलीला आहे. ॲक्च्युअल काही दिवसांपूर्वी एक केस आलेली माझ्याकडे. तर त्या लहान बाळासाठी ब्लड हवं होतं. ते बरेच ठिकाणी फिरत होते पण त्यांना मिळत नव्हतं. मग शेवटी माझा भाऊ इकडे तिकडे सगळ्यांना कॉल करत होता पण ते काही मिळालं नाही. आणि त्याला म्हणाले की बाबा तू जाऊन बघ, ओ पॉझिटिव्ह आहे तर. पण त्याला डायबिटीज असल्यामुळं ते काय ब्लड डोनेट जात नव्हतं. तो बऱ्याच ठिकाणीपर्यंत 1 तास चालला होता. पण त्याच्यानंतर मला अतुल राठोड सर जे आहेत तर त्यांनी मला सांगितलं ह्याच्यामध्ये ऑलरेडी ग्रुपमध्ये टाकलं होतं ब्लड डोनेटसाठी बाबा आपण करतो वगैरे. तर त्यांनी मला जेव्हा मग टाकल्यानंतर ना मी व्हॉट्सअपला वाचलं होतं बरेच दिवसापूर्वी. तर ते माझ्या लक्षात आलं की म्हटलं आपण ह्यांना कॉल करून पटकन सांगावं. तर ह्यांना कॉल केल्यानंतर हार्डली एक 10 ते 15 मिनटामध्ये ब्लड अरेंज करून झालं आणि त्या मुलाला ब्लड मिळालं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने ब्लड डोनेट करावं, आपले इच्छेनुसार करावं, काही जबरदस्ती नाही आहे. पण कोणाचा तरी या जीव वाचवावं हा प्रत्येक आपल्या लहान मुलांचा असो, मोठ्यांचा असो, छोट्याचा असो, त्यांनी काहीही याचा विचार न करता अपन प्रत्येकाला ब्लड डोनेट केलं पाहिजे आणि जीवनदा दिलं पाहिजे. भाई को कुछ एक्सीडेंट माइनर हुआ था बट देन ही रिक्वायर्ड ब्लड और तभी इजीली अवेलेबल नहीं था. तो उसके बाद से मैं और मेरी जो स्कूल फ्रेंड्स है वी हैव डिसाइडेड जब भी कभी कहीं पर भी ब्लड डोनेशन कैंप होएगा वी विल मेक श्योर एटलीस्ट एक हम लोग फाइनेंशियली अगर सपोर्ट नहीं कर सकते एटलीस्ट वी कैन डोनेट ब्लड. दॅट विल सेव्ह थाउजंड्स ऑफ लाईफ आय बिलीव्ह. माझं नाव आविष्कार आत्माराम थोरवले. आज मी ब्लड डोनेशन करायला आलो होते इथे.
यांनी जी संकल्पना चालू केली आहे ती खूप चांगली संकल्पना आहे. तर यांसाठीच मी जोडायला आलो इथे. म्हणजे इमर्जन्सीमध्ये किंवा एखाद्याला ब्लड वगैरे लागू शकता किंवा जे अवयव डोनेशन आहे त्यांचा, ती संकल्पना खूप चांगली आहे. म्हणजे जर समजा मी या जगात नसेल किंवा जे माझे डोळे वगैरे मी अवयव दान केले असतील ते उद्या माझ्या ह्याच्यातून कोणतरी दुसरा बघू शकतो. ते खरंच खूप चांगली संकल्पना आहे. तर सगळ्यांनी येऊन मला तर वाटतं जोडायला पाहिजे यांच्याबरोबर. डायसन फाउंडेशनच्या माध्यमातून सर्व मान्यवरांचे सहर्ष स्वागत करतो. डायसन फाउंडेशनचं हे आमचं 5वं महारक्तदान शिबिर आहे. पहिलं नेत्रदान शिबिर आहे. मागील 5 ते 6 वर्षापासून आम्ही सामाजिक कार्यामध्ये काम करत असतो. आमचे डायसन फाउंडेशनचे विविध उपक्रम चालतात. या उपक्रमामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ब्लड डोनेशन, हेल्थबाबत, निसर्ग उपचार, जनजागृती अभियान वगैरे. त्याच्यानंतर आम्ही निसर्गावर भर दिलेला आहे. क्लीन यूर ग्रीन यूर, जे ठाण्याच्या परिसरामध्ये आपलं एक छोटंसं आपल्याला दिलेलं आहे निसर्गाची देणगी, त्यांना आम्ही स्वच्छ करण्याचं काम हाती घेतलेलं आहे. ते निरंतर मागील 1 वर्षापासून करतोय. अशा उदात्त हेतून आमचं डायसन फाउंडेशन एक छोट्याखानी आम्ही एक आमचं कार्य सुरू केलेलं आहे. याच्यासाठी आज आमचं जे 5वं ब्लड डोनेशन कॅम्प आहे. पहिल्या ब्लड डोनेशनला आम्हाला 25 लोकांनी इथं आम्हाला योगदान दिलं होतं रक्तदानाचं. त्याच्यानंतर सेकंड ह्याच्यामध्ये जवळपास 35 ते 38 लोकांनी दिलं. तिसऱ्यामध्ये आम्हाला जवळपास 89 लोकांनी ब्लड डोनेशन दिलं. आणि यावेळेस आमचं आता 100 लोकांचं टार्गेट आहे. तर हे आमचं डायसन फाउंडेशनचं जे कार्य चालू आहे निरंतर आम्ही आयुष्यभर करतच राहणार आहोत. तत्पूर्वी आपलं डायसन फाउंडेशनचं आज खूप मोठं भाग्य आहे की आज आपल्याला प्रथमतः आमच्या फाउंडेशनमध्ये कोणीतरी चीफ गेस्ट येऊन आम्हाला प्रेरणादायी ठरत आहेत. मी आमचे जे कार्यक्रमाचे उद्घाटक आहे डॉक्टर विनयकुमारजी राठोड साहेब, DCP वाहतूक विभाग ठाणे, यांना कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक, ॲक्टर असे महान विजू मानेजी यांना सुद्धा मी आज कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून त्यांनी स्थान स्वीकारावं असं मी त्यांना सांगतो. तसेच आमचे सचिन सुरेश रेवळकर साहेबांना सुद्धा मंचावर उपस्थित राहून आमचा मान स्वीकारावा असं मी त्यांना विनंती करतो. श्रीपाद आगाशे साहेब हे मागील 40 वर्षापासून नेत्रदानावर ते काम करतायत. अहोरात्र संपूर्ण आयुष्य त्यांनी झोकून दिलेलं आहे नेत्रदानासाठी. नेत्रदान करणं खूप पुण्याचं काम आहे. आपण नसताना सुद्धा आपण आपलं आयुष्य जगू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे आपण नसताना सुद्धा आपण आपल्या डोळ्याच्या माध्यमातून आपण आयुष्य जगू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. असे श्रीपाद आगाशे साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा मंचावर येऊन आमचं मान स्वीकारावा. धन्यवाद. तर साहेबांना जास्त वेळ नाही आहे त्याच्यामुळे मी फास्ट ट्रॅकवर सगळ्या गोष्टी करतो. तर इथे आमच्या एक कॉर्पोरेट आणि दुसरा आमचा उद्देश हा आहे सर की कॉर्पोरेट लेवलमध्ये भरपूर लोकांना इच्छा असते ब्लड डोनेशन करण्याची, परंतु त्यांना एकतर वेळ भेटत नाही. वेळ भेटली तर योग्य ठिकाण भेटत नाही. तर या उदात्त हेतूने मी कॉर्पोरेट लेवलमध्ये आम्ही निरंतर कॅम्प घेत असतो. जसं लोधा सुप्रीम झालं, सेंट्रम झालं, ओरॅकल झालं, असे विविध ठिकाणी आम्ही कॅम्प घेत असतो, ब्लड डोनेशन, आय डोनेशनचे कॅम्प वगैरे. तर आणि आम्हाला खूप चांगला प्रतिसाद भेटतो. लोक पण जे ब्लड डोनर असतात ते सुद्धा सांगतात की हा सर आम्हाला समोरून करायचं होतं परंतु आम्हाला वेळच नाही भेटायची, पण तुम्ही आज आम्हाला ती संधी उपलब्ध करून दिली असं सगळ्या गोष्टी आम्हाला ते सांगतात. तर यानंतर मी आपले जे प्रमुख अध्यक्ष साहेब आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी आमचे डायसन फाउंडेशनच्या टीमला मी निमंत्रित करतो. त्यांनी आपले जे प्रमाणपत्र आणि झाड जे आहेत ते आणून सरांना हे करावं. आपण झालेलं असं मी सांगतो आणि आमच्या कार्यक्रमाला मार्गदर्शन करावं अशी मी विनंती करतो. सर्वप्रथम मी साहेबांना सांगेल की तुम्ही 2 शब्द बोलावं. त्याच्यानंतर कारण साहेबांना लवकर निघायचं आहे तर पटापट सगळं कार्यक्रम आपला होऊन जाणार. प्लीज. रक्तदान श्रेष्ठ दान. रक्तदानासारखं कुठलंही दान असे नाही की ज्यांनी एखाद्याचा जीव वाचवण्यासारखं पुण्याचं काम रक्तदानामध्ये असल्यामुळे रक्तदान श्रेष्ठ दान मानलं जातं. आणि रक्त कुठले दुकानात किंवा फॅक्टरीमध्ये बनत नाही, हे मानव शरीरामध्ये निर्मित एक घटक आहे
जे मानवाने दिलं तरच ते दुसऱ्याला देता येतं. त्यामुळे रक्तदान सगळ्यांनी करावं आणि एका रक्तदानाने 3 माणसाचं आयुष्य वाचू शकते. मग त्यासाठी 3 माणसाचं जीवन तुम्ही उद्ध्वस्त होण्यापासून एका रक्तदान करून तुम्ही वाचू शकता. आणि मला एक सांगायला अभिमान वाटतो की मी माझं सगळं बॉडीसुद्धा डोनेट केलेलं आहे. आणि आगाशे साहेबांना भेटून मला खूप आनंद झाला, कारण त्या नेत्रदान क्षेत्रामध्ये त्यांचं मी फक्त नाव ऐकून होतं. आज त्यांची प्रत्यक्षात भेट झाली हे माझं भाग्यच म्हणावं लागेल. आणि मेल्यानंतर जळून राख होण्यापेक्षा आपल्या शरीराचे कमीत कमी 6 ते 7 लोकांना आपलं उपयोगी पडू शकतो. आपल्या शरीराचे जे अवयव आहेत ना ते 6 ते 7 लोकांना उपयोगी पडू शकतो. त्यासाठी बॉडी डोनेशन पण एक सगळ्यांनी करावं अशी माझी विनंती आहे. रक्तदान सगळ्यांनी करावं आणि एक देवदूत बनण्याचा एक मान मिळवावा अशी मी विनंती करतो. धन्यवाद साहेब. आपण आमच्या या रक्तदात्यांसाठी एक प्रेरणास्थान आहात आणि आपण जे मोलाचे मार्गदर्शन केलेले आहे खूप महत्त्वपूर्ण मार्गदर्शन आहेत. यानंतर मी श्रीपाद आगाशे साहेबांना सांगणार की नेत्रदान हे श्रेष्ठदान कसे आहे थोडक्यात सांगावे, कारण की आपल्या साहेबांना जायचं आहे त्याच्यामुळे. प्लीज सर. एक 2-3 मिनटं. मला प्रथमतः मी डायसन फाउंडेशन आणि डॉक्टर राठोड यांचे आभार मानतो की नेत्रदानासारख्या एका अत्यंत दुर्लक्षित विषयावर माहिती देण्याची मला एक संधी त्यांनी दिली. भारतामध्ये 1.25 कोटी दृष्टीहीन व्यक्ती आहेत. त्यातल्या 30 लाख व्यक्ती अशा आहेत की ज्यांना नेत्र रोपणासारख्या साध्या सोप्या मार्गाने आपण दृष्टी देऊ शकतो. यासाठी पूर्ण भारतात 1-1.5 लाख नेत्रदान होणे आवश्यक असताना फक्त 20-25 हजार व्यक्तींची नेत्रदान होतात. ही एक शरमेची बाब आहे. त्याच्या पुढची शरमेची बाब अशी आहे की श्रीलंकेसारखा छोटा देश हा आपल्यालाच नाही तर जगातल्या 25 देशांना नियमितपणे डोळे पुरवतो. तर आपण ह्या साध्या क्षेत्रातही स्वयंपूर्ण का होऊ नये असा विचार प्रत्येक भारतीयाने करावा. आणि मृताच्या शरीरावरचे दागदागिने आपण आवर्जून काढून घेतो, परंतु डोळे, त्वचा हे महत्त्वाचे अवयव आणि इतर अवयव हे आपण त्याचं दहन किंवा दफन करतो, ते फुकट घालवतो. तर हल्लीचा जमाना आहे तो रियूजचा आहे, पुनर्वापर. तर ह्या आपल्या विविध अवयवांचा पुनर्वापर होऊ शकतो, तो करण्याचा जरूर प्रयत्न करावा. या साध्या क्षेत्रातही भारताला स्वयंपूर्ण करण्याचा आटोकाट प्रत्येक नागरिकाने प्रयत्न करावा हे मी आवाहन करतो. धन्यवाद. धन्यवाद श्रीपाद आगाशे साहेब. तुमचं जे कार्य चाललं आहे आम्ही भरपूर दिवसापासून बघतो सुद्धा. आपण एक प्रेरणास्थान आहात. खरोखर मरावे पुरी दृष्टी उरावी असं एक म्हण आहे. काल परवा मी अभ्यास करत असताना माहीत झालं की खरोखर आपण आपल्या मृत्यूनंतर जर कोणाला दृष्टी जर दान केली आणि कोणत्या 2 व्यक्तीला ते जर बघत असेल तर आपण सुद्धा जिवंत असं भावना आपल्यामध्ये राहणार आहे. या उदात्त हेतूने आपण सर्वांनी नेत्रदान सुद्धा करावे. यापुढे मी आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय विजू माने साहेबांना मी विनंती करणार की आमच्या या रक्तदान आणि नेत्रदान शिबिराला मार्गदर्शन करावं. नमस्कार. मार्गदर्शन करणे हे काही माझं मोठं काही कार्य नाही आहे, पण माझं इथेच ऑफिस आहे. गेल्या वर्षी योगायोगाने खाली डायसनचं शिबिर झालं होतं, त्यावेळेला आपली भेट झाली. आणि खरं तर मी कॅमेऱ्यासमोर सांगू इच्छितो की मी O निगेटिव्ह आहे. दर 3 महिन्यांनी मी रक्तदान करत असतो. जेव्हा कधी गरज लागली तर माझा नंबर तुम्ही अतुल राठोड यांच्याकडून घ्या आणि मला संपर्क करा. मी रक्तदान करत असतो. मी नेत्रदानही केलेलं आहे, मी अवयवदानही केलेलं आहे. आणि माझ्याशी की सगळ्यांनी हे करावं की आपण जिवंतपणे किती लोकांच्या उपयोगी पडू माहीत नाही, निदान मेल्यानंतर तरी उपयोगी पडण्याचं तुमच्याकडे शक्यता आहे. त्यामुळे ते सगळ्यांनी करा. आणि डायसन फाउंडेशनसारख्या संस्थेला अनेक शुभेच्छा. कारण अशा खूप लोकांची गरज आपल्या समाजाला कळत नाही, पण खूप गरज आहे. साहेब तर रोजच्या याच्यात बघत असतील, इतके अपघात होतात, इतक्या लोकांचा अगदी एका क्षणात जर त्यांना रक्त मिळालं असतं तर काय झालं असतं त्यांचं. आणि केवळ 30 माणसं नव्हे, तुम्ही म्हणाल ते एका रक्तदानामुळे 3-4 जीव असतात, पण त्या 3-4 अवलंबून असलेली कुटुंब ती उद्ध्वस्त होण्यापासून आपण वाचवतात. त्यामुळे ते सगळं व्हायला हवं. शुभेच्छा. डायसन फाउंडेशन असंच काम करत राहा. मला जे काही शक्य आहे तुम्हाला तुमच्या मदतीस येणं ते मी करत राहीन. धन्यवाद.
धन्यवाद मानेसाहेब, आपण जे आम्हाला उपकृत केलं त्याबद्दल मी आपला खूप खूप ऋणी आहे. आणि डायसन फाउंडेशन सुद्धा आपल्या सेवेसाठी निरंतर राहणार. कोणत्याही पीडित व्यक्तीपर्यंत काही गरज असेल आपण आम्हाला हाक द्या, आम्ही आपल्या हक्कीच्या अंतरावर राहणार. यानंतर आपल्या कार्यक्रमाचे मेन अध्यक्ष माननीय श्री डॉक्टर विनयकुमार राठोड साहेबांना मी विनंती करतो की आमच्या डायसन फाउंडेशनच्या या शिबिराला मार्गदर्शन करावे आणि उपकृत करावे. प्लीज सर. सन्माननीय व्यासपीठ श्री डॉक्टर अतुल आणि डायसन फाउंडेशनचे सर्व मेंबर्स आज या अतिशय चांगल्या कार्यक्रमासाठी बोलवलं आहे. मी आपली दिलगिरी व्यक्त करतो की माझ्यामुळे थोडंसं हा एवढं चांगला कार्यक्रमाला थोडं आपल्याला लवकर करावं लागत आहे. पण एक नक्की सांगेन की ब्लड डोनेशन असो किंवा ऑर्गन डोनेशन असो हा नेहमी माझ्या जिव्हाळ्याचा विषय राहिलेला आहे. मागे 10-15 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये आम्ही माझे जेवढे अधिकारी कर्मचारी असतात त्यांना आम्ही वारंवार ऑर्गन डोनेशनचे आम्ही कॅम्प्स घेत असतो आणि त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही ऑर्गन डोनेशन प्लेज करण्यासाठी आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना हे करत असतो, प्रवृत्त करत असतो. याचं कारणच एक आहे की जसं आगाशे साहेबांनी सांगितलं की आजही अनेक असे लोक आहेत ज्यांना वेगवेगळे ऑर्गन्स हवे असतात, परंतु वेटिंग लिस्ट ही अक्षरशः वर्षापर्यंत जाते. आणि ही खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे की जगात आपण सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश असताना हजारो कोटी लोक जे आहेत ते आपल्या आयुष्याचं, जसं मानेसाहेब म्हणाले की जिवंतपणे आपण किती उपयोगी पडलो हे माहिती नाही, परंतु मरताना स्वतःच्या शरीरातले काही अंश जरी दिले तर तरीसुद्धा तुम्ही त्या निमित्ताने का होईना तुम्ही जिवंत राहता. या लालसेपोटी तरी आपण जरी ऑर्गन डोनेट केलं की अमरत्व प्राप्त होत नाही माणसाला, परंतु या निमित्ताने का होईना आपण अमर झाल्यासारखं वाटेल. त्या प्रवृत्तीने जरी आपण ऑर्गन डोनेशन केले तर हजारो लाखो कोटी लोकांचे जीव वाचू शकतात. त्यांचं आयुष्यातलं ज्याला आपण क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे असे काही ऑर्गन आहेत, उदाहरणार्थ डोळे. ज्या माणसाला अंधारमय आयुष्य आहे त्याचं आयुष्य पूर्ण कलाटणी होऊ शकते तुमच्या एका जेस्चरने. तुमचे अनेक असे ऑर्गन्स आहेत, लिव्हर असेल, स्किन असेल, हे ऑर्गन्स तसेही वेस्ट जाणार आहेत. त्यामुळे ते देणं हे अतिशय महत्त्वाचं ठरू शकतं अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये. त्यामुळे सर्वांनी याबद्दल तसा विचार करून याबद्दल हे प्लेज करणं गरजेचं आहे. जसं मानेसाहेबांनी सांगितलं तसं मी सुद्धा माझे पूर्ण मॅक्सिमम बॉडी डोनेट तर केलेली नाही आहे, तेही रिटायरमेंटपर्यंत कदाचित तेही प्लेज करेन. पण जे ऑर्गन्स आहेत ते सर्व ऑर्गन्स माझे डोनेट करण्याचं मी प्लेज ऑलरेडी केलेलं आहे. आणि थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद साहेब. आपण वेळात वेळ काढून आमच्या या छोट्याखानी प्रोग्रामला आपण भेट दिली, उद्घाटन केलं आणि आम्हाला प्रेरित केलं. याबद्दल मी आपले खूप शतशः आभारी व ऋणी आहो. आणि आमच्या फाउंडेशनतर्फे आणि आमच्या पल्लवी ब्लड बँकतर्फे मी आपले आभार मानतो. तसेच विजू माने साहेबसुद्धा वेळात वेळ काढून आलेत, त्यांचंसुद्धा मी आभार मानतो. राजेश शर्मा सर जे त्यांनी आम्हाला इथं पूर्ण एक प्लेस उपलब्ध करून दिलेत आणि आम्हाला इथं ते मोटिवेट करतात की तुम्ही खूप चांगलं काम करताय, आम्ही तुम्हाला पाहिजे ती मदत करू, असे निरंतर आम्हाला सांगणारे आमचे राजेश सर यांचेसुद्धा मी शतशः आभारी आहे. यानंतर आपले साहेब वेळात वेळ काढून आलेत आणि खरोखर अशी व्यक्ती जर समाजात असतील स्वतः फोन करून बाबा तुम्ही केलेला आहे असं परिचय वगैरे देऊन मला अक्षरशः काल त्यांनी ज्यावेळेस सांगितलं अक्षरशः भाऊ माझ्या अंगावर काटेल म्हटलं एवढं 150 वेळेस कोणी रक्तदान कसं करू शकतो. आणि समोरून ते फोन करून सांगतात की अतुल तुम्ही खूप छान काम करताय, तसं करतात. मी मग त्यांना आवर्जून खूप विनंती केली, म्हटलं साहेब तुम्ही याच, म्हटलं राठोड साहेब पण येतात तुम्ही याच. तर अशा साहेबांचं सुद्धा मी आभार मानतो. त्यानंतर श्रीपाद दागाशे साहेब आमचे प्रेरणास्थान आहेत. वयाच्या 70-75 वर्षात सुद्धा ते फिरून लोकांमध्ये जनजागृती करतात. नेत्रदान करा, बॉडीदान करा. जसं सांगतात जीवनपणी आपण काय कामी आलो नाही आलो हे माहीत नाही, परंतु मृत्यूनंतर काही लोकांना आपली बॉडी कामी येऊ शकते असं त्यांचं एक म्हणणं आहे. असे श्रीपाद आगाशे सर आपल्या स्वपत्नीक आलेले आहेत तिथे. त्या दोघांचा मी डायसन फाउंडेशनतर्फे आयुष्यभर ऋणी राहणार आहोत. आणि आपला हा छोट्याखानी कार्यक्रम उद्घाटनाचा हा समाप्त झाला असं मी इथं जाहीर करतो. नमस्कार. नमस्कार. चराचरामध्ये वास करणारी
आई मर्यामा, महाराष्ट्राचे जनक, स्वराज्याचे जनक श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज, स्त्री शिक्षणाचे कैवारी महात्मा ज्योतिरावजी फुले, सावित्रीबाई फुले, भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वसंतरावजी नाईक, गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या सर्व महामानवास माझा मानाचा मुजरा. आज डायसन फाउंडेशनच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिर आणि नेत्रदान शिबिर ठाणे वागळे इस्टेट आम्ही आयोजित केलेलं आहे. आज कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये आम्ही हे जे शिबिर आयोजित केलेले आहे यामागचे मेन उद्देश आहे की रक्तदान करण्यासाठी प्रत्येकांना वाटते की आपण रक्तदान करायला पाहिजे. आपली एक सामाजिक बांधिलकी आहे, एक देशभक्तीचे प्रतीक म्हणून याला ओळखलं जाते, मानले जाते. तर अशा या उदात्त हेतूला कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये प्रत्येकाची करण्याची इच्छा असते, परंतु त्यांना वेळ पण भेटत नाही किंवा योग्य ठिकाण पण भेटत नाही. या उद्देशाने आम्ही कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये जसं लोढा सुप्रीमस IT बिझनेस पार्क, ओरॅकल IT बिझनेस पार्क, सेंट्रम बिझनेस पार्क व इतर जेवढे काही मोठे मोठे आयशर बिझनेस पार्क यामध्ये जाऊन आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प आणि नेत्रदानाचे कॅम्प आम्ही घेत असतो निरंतर. या कारणाने भरपूरशा रक्तदात्यांना आपलं एक रक्तदान करता येतो आणि रक्तदान केल्यानंतर ज्या लोकांना त्याचा उपयोगसुद्धा होतो. डायसन फाउंडेशन हे मागील 12-13 वर्षापासून काम करत आहेत. आम्ही ठाण्यामध्ये, ठाण्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जसं येहूरचं जंगल तुम्हाला सर्वांना अवगतच आहे, या येहूरच्या जंगलामध्ये सुद्धा आम्ही जाऊन क्लीन यूर ग्रीन यूर हा उपक्रम आम्ही राबवत असतो. दर सॅटर्डे संडेला मी आणि आमचे फॅमिली आणि आमचे जे व्हॉलेंटियर्स आहेत आम्ही सर्व जाऊन तिकडे जे जंगलामध्ये धबधब्याच्या ठिकाणी किंवा नदीच्या ठिकाणी किंवा निसर्गरम्याच्या ठिकाणी जे कचरा केलेला असतो, घाण केलेला असतो, काही विकृत प्रवृत्तीचे लोक तिथेच खातात आणि तिथेच सर्व ते फेकून चालले जातात. अशा ठिकाणी आम्ही जाऊन ते सगळं स्वच्छ करतो आणि एक परिसर स्वच्छ करण्याचं काम करतो, निसर्ग वाचवण्याचं काम करतो. कारण की निसर्ग आपल्याला निरंतर काहीतरी देत असतो आणि त्याच निसर्गाच्या भरोश्यावर आज आपण सर्व मानवजाती आज याची निर्मिती झालेली आहे आणि हे जिवंत राहत आहे. अशा निसर्गाला आपल्याला वाचवायला पाहिजे, कारण की निसर्गच आपला शेवटचा क्षण हा स्थळ निसर्गच राहणार आहे. त्या उद्दिष्ट कारणाने आम्ही क्लीन यूर ग्रीन यूर हा उपक्रमसुद्धा आम्ही खूप मोठ्या प्रमाणात चालवतो डायसन फाउंडेशनच्या माध्यमातून. आमचं डायसन फाउंडेशनचं महत्त्वाचा उद्देश आहे स्त्री सशक्तीकरण करणे, यूथ इम्पॉवर करणे. प्रत्येक मराठी युवक हा उद्योजक बनायला पाहिजे. नोकरी, गव्हर्मेंट नोकरीच्या मागं लागण्यापेक्षा स्वतःला काहीतरी उद्योग करायला पाहिजे, असं आम्ही निरंतर मार्गदर्शन करत असतो. तसेच आज तुम्ही बघता मुंबईसारख्या सिटीमध्ये मराठी युवक हा भरकटला जात आहे, त्यांची अवहेलना होत आहे, त्यांना कुठे काम भेटत नाही आहे. काम भेटलं तरी मग ते खालच्या लेवलचे सिक्युरिटी गार्डचे, हाऊसकीपिंगचे कामं आपले मराठी युवक करत असतात. माझं एकच म्हणणं आहे की जसे बाहेर स्टेटमधून आलेले लोक इथे येऊन छोटा मोठा काय नाही येऊन आपला एक स्वतःचा व्यवसाय चालू करतात, तो व्यवसाय आपला मराठी युवक का चालू करू शकत नाही? कारण की त्यांना योग्य मार्गदर्शन नाही. आपले जे राजकीय नेते आहे, पुढारी आहेत, मार्गदर्शक आहेत, हे लोकच त्यांना भरकवत असतात, त्यांचा उपयोग घेत असतात. मे बी जसं तुम्ही बघता की कुठे मोर्चा असेल, कुठे दहीहंडी असेल, कुठे गणपती असेल, अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपला युवक, मराठी युवक दिसतो. परंतु आपला करिअर वगैरे करायच्या संदर्भात जर त्यांना जर कुठं बघितलं गेलं तर तिथं ते कधी समोर येताना दिसत नाही. हा एक आमचा उद्देश आहे की प्रत्येक युवकांनी छोटासा का नाही हो आपला एक उद्योग सुरू करायला पाहिजे. प्रत्येक स्त्री ही आपल्या याच्यामध्ये एक सक्षम बनायला पाहिजे, अन्यायाच्या विरुद्ध त्यांना बोलायला पाहिजे, त्यांना स्वतःचं संरक्षण कसं करायचं या सगळ्या गोष्टीवर आमचं फाउंडेशन निरंतर काम करत असते. एज्युकेशनवर सुद्धा आम्ही भर देतो. जसं ज्या स्लम एरियामध्ये भरपूरसे युवक हे गरदुल्ले झालेले आहेत, त्यांना वाईट व्यसनं लागलेले आहेत,
अशा युवकांना सुद्धा आम्ही मार्गदर्शन करतो. स्लम एरियामध्ये जाऊन सुद्धा आमचं डायसन फाउंडेशन निरंतर सर्वे करणं, काम करणं हे काम आम्ही निरंतर करत असतो. तर या सर्व कार्यामध्ये मला माझ्या परिवाराकडनं एक खूप मोठा सपोर्ट भेटत असतो. जसे माझी धर्मपत्नी आहे वैशाली राठोड, ही सुद्धा एकाच साईडनं पूर्ण काम सांभाळते आणि दुसऱ्या साईडनं मी सुद्धा कामं सांभाळतो. असं करून आम्ही आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आमचे विचार लोकांसमोर मांडत असतो निरंतर, आणि आम्हाला खूप चांगला सपोर्ट या माध्यमातून भेटत असतो. जसं ठाण्यामध्ये आम्ही मागील 12-13 वर्षापासून आम्ही स्थायी आहोत. इथे सुद्धा आम्ही निरंतर हे लोककल्याणकारी कामं करत असतो. सर्वात महत्त्वाचं माझं जो काम आहे तो आहे निसर्ग उपचार जनजागृती अभियान करणे. म्हणजे प्रत्येक पॅथी जी आहे निसर्गामधून निर्मिती झालेली आहे. ॲलोपॅथीसुद्धा निसर्गातून आलेली आहे, होमिओपॅथी निसर्गातून आलेली आहे आणि आयुर्वेदिकसुद्धा निसर्गातून आलेली आहे. तर ही निसर्ग उपचार पॅथी ही आहे खूप रेअर झालेली आहे, कोणी त्याच्याकडं लक्ष देत नाही. या पाथीवर सुद्धा आम्ही खूप अभ्यासपूर्वक याच्यावर आम्ही लोकांना जनजागृती करत असतो. निसर्ग उपचारकडे वळा आणि सुखी आयुष्य जगा. घरच्या घरी आपण कशा प्रकारे आपल्या बिमारींना अवॉइड करू शकतो या सगळ्या गोष्टीवर आम्ही निरंतर भर देत असतो. कोविडच्या काळातसुद्धा आम्ही निसर्ग उपचार जनजागृती अभियान चालवलं, त्यावेळेससुद्धा आम्हाला खूप चांगला लोकांचा प्रतिसाद भेटला. असे वेगवेगळे आम्ही उपक्रम निरंतर राबवत असतो. रोजगारांसाठी आम्ही मेळावेसुद्धा आयोजित करत असतो. बेरोजगारांनी नोकरी उपलब्ध करून देतो. प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा भरपूरशे जॉब्स वगैरे असतात, त्यासाठी सुद्धा आमचं फाउंडेशन निरंतर काम करत असतं. या सगळ्या काम करण्यात मागे आम्हाला जी शक्ती लागते ती असते आपल्या सर्व लोकांचं प्रेम, सपोर्ट, फायनान्शियल सपोर्ट असो किंवा कोणती मानसिक सपोर्ट असो, हे सगळं सपोर्ट आपल्याकडून आम्हाला भेटत असते. त्यामुळेच आम्ही हे कार्य करण्यासाठी आम्ही प्रेरित राहतो. आज आमच्या डायसन फाउंडेशनच्या रक्तदान शिबिरासाठी प्रमुख अध्यक्ष म्हणून मान्य रिस्पेक्टेड डॉक्टर विनयकुमार राठोड साहेब आले आणि आम्हाला त्यांनी उपकृत केलं. मी त्यांचा शतशः आभारी आहो, ऋणी आहो. डायसन फाउंडेशनच्या माध्यमातून मी त्यांचा खूप मनपूर्वक आभार मानतो. तसेच महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक व ॲक्टर विजू माने साहेब यांनीसुद्धा आम्हाला येऊन इथं उपकृत केलं. त्यांचंसुद्धा मी फाउंडेशनच्या माध्यमातून खूप ऋणी राहणार आहे आयुष्यभर. आणि तसेच बाकी आमचे लोधा सुप्रीमसचे जे मेन मॅनेजर आहेत राजेश शर्मा साहेब, ते सुद्धा आलेले होते. त्यांनी आम्हाला इथे जागा वगैरे अवेलेबल करून दिली, त्यांच्यासुद्धा मी खूप आभारी आहे. तसेच आमचे श्रीपाद आगाशे साहेब जे नेत्रदान चळवळीत मागील 40 वर्षापासून निरंतर काम करत आहेत, त्यांचासुद्धा मी खूप शतशः आभारी आहो. या सर्व लोकांनी आम्हाला जो सपोर्ट केला आहे, आज आमचा हा म्हणजे छोट्याखानी हा प्रोग्राम घेण्यामागे आणि उद्घाटन करण्याचा आमचा जो पहिला प्रोग्राम होता, याच्यासाठी आम्हाला खूप चांगला आम्हाला प्रतिसाद भेटला. प्रमुख पाहुण्याकडनं सुद्धा खूप चांगला प्रतिसाद भेटला की तुम्ही खूप छान काम करतात. त्यामुळे मी त्या सर्व लोकांचे खूप शतशः आभारी आहो. तर पुढील मनोगत आपल्या डायसन फाउंडेशनचे मेन संस्थापक मेंबर्स यांना मी विनंती करतो की त्यांनीसुद्धा आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार, मी वैशाली राठोड. आज आपण हा प्रोग्राम जो घेतला आहे, या प्रोग्रामाला आपल्याला खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे आणि आपण असेच प्रोग्राम घेत राहू आणि लोकांना अवेअरनेस करत राहू.